कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। खेड नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचारी सीमा संतोष जाधव या नियमितपणे खेड शहरातील एलपी इंग्लिश स्कूल या परिसरामध्ये स्वच्छतेचे काम करत असताना त्यांना एका बाकड्यावरती पैशांचे पाकिट आढळले। हे पाकिट घेऊन सीमा जाधव या मनसे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील राजवैभव पतसंस्था कार्यालयात गेल्या। त्या ठिकाणी ते पाकिट वैभवजी खेडेकर यांना त्यांनी सुपूर्द केले। त्यांना हे पाकिट कुठे सापडले हे देखील त्यांनी सांगितले। पाकिटामध्ये 5,500 रुपये रोख रक्कम आणि इतर केवायसी डॉक्युमेंट होते। पाकिटाची तपासणी करत असताना त्यांना त्या व्यक्तीचे आधार कार्ड सापडले, तसेच शिवशाही बसचे रिझर्वेशन सापडले। त्यावरून वैभव खेडेकर यांनी एसटी आगारात चौकशी करत त्यांचा नंबर मिळवला आणि त्यांना संपर्क केला। त्यानंतर हे पाकिट ज्यांचे होते ते सखाराम गोविंद भोसले राजवैभव पतसंस्थेत आले आणि त्यांनी आपले पाकिट ताब्यात घेतले। खेड नगरपालिकेच्या महिला स्वच्छता कर्मचारी सीमा जाधव यांचे वैभव खेडेकर आणि सेवानिवृत्त माजी सैनिक सखाराम भोसले यांनी कौतुक केले व प्रामाणिकपणाची दाद देखील दिली। सीमा संतोष जाधव, शूटर रोड, तिथून मी येत होती हजेरीला पाण्याच्या टाकीकडे। ते मला पॉकेट मिळाले, तिथून घेतले आणि इथे वैभव साहेबांकडे मी आले। तिथे पॉकेट मी त्यांच्या ताब्यात दिलेलं आहे। त्यांनी पैसे बघितले किती आहेत ते 5,000 रुपये होते। त्याच्यानंतर पुढे पण मी झाडत होती मागच्या आठवड्यामध्ये, तेव्हा पण चेन मिळालेली, त्यावेळी बाईला मी देऊन टाकले। बघा, आजही या जगामध्ये प्रामाणिकपणा टिकून आहे याचं उत्तम उदाहरण या सीमा जाधव आहे। आणि या सीमा जाधव यांच्याबरोबर मी नगरपालिकेमध्ये 5 वर्ष काम केलेलं आहे। माझ्या नगरपालिकेचा कर्मचारी किती प्रामाणिक आणि सचोटीचा आहे याचं उत्तम उदाहरण आज या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। त्या कामानिमित्त माझ्याकडे आल्या, काम त्यांचं दूरच राहिलं, परंतु त्यांना सापडलेलं पॉकेट माझ्याकडे सुपूर्द करून हे संबंधित माणसाला द्यावं असं मला सांगितलं। मी बघितलं असं त्यामध्ये कॅश होती, आधार कार्ड, पॅन कार्ड, हे महत्वाचे पेपर, रिझर्वेशन होतं। मग आपल्या माध्यमातून ते रिझर्वेशन नंबर घेऊन त्यांना कॉन्टॅक्ट केला असता त्यांना देखील माहित नव्हतं त्याचं पॉकेट पडलेलं आहे, परंतु त्यांचा संपर्क झाला। आता ते पॉकेट न्यायला येतात, परंतु अशा व्यक्ती आहेत ज्यांचं हातावरचं पोट आहे म्हणा किंवा कस्तारी कमवणारे आहेत म्हणा, हे आज ते पैसे घेऊ शकले असते, परंतु त्यांनी हे प्रामाणिकपणाने आज ते सुपूर्द करतायत। हे एकच उदाहरण नाही, तर यापूर्वी देखील त्यांना रस्ता झाडत असताना सोन्याची चेन मिळालेली आहे। संबंधित माणूस शोधत असताना त्यांनी इमानदारीने ती परत केलेली आहे। हे प्रामाणिकपणाचं उदाहरण माझ्या खेड नगरपालिकेमध्येच आहे आणि म्हणून अशा या सफाई कर्मचाऱ्यांचा मला सार्थ अभिमान आहे। त्यांनी खेडचं नाव उंचावलेलं आहे। मी रिटायर आर्मी कर्मचारी आहे, तरी मी खेडला आला असताना कुठलं नगर, रोहिदास नगरमध्ये एका बाकड्यावर बसलो होतो। तिथे माझं पाकिट पडलं आणि मी तसा घरी निघून गेलो। खेड नगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने त्यांना ते भेटलं, त्याने ते माझं पाकिट मला घरी फोन लावून परत केलं। खेडचे नगराध्यक्ष खेडेकर साहेब त्यांच्या मेहरबानीने आणि त्याने सर्व प्रयत्न केल्यावर टेलिफोन नंबर बघितले, आमचे मोबाईल नंबर बघितले आणि त्या मोबाईल नंबरवर फोन करून ते आम्हाला देण्यात आले। तर असे प्रामाणिकपणा लोकांमध्ये आज पण आहे आणि असाच याच्या पुढे राहावा।